कोणीच आपलं, कोणी म्हणते मी न्यायवादी आहो, कोणी म्हणते मी सांख्यवादी आहो, कोणी म्हणते मी भक्तिवादी. कुठलाच तुम्ही वाद करू नका, संवाद करा. वाद करू नका, संवाद करा. म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि येत असताना घरून शिदोऱ्या आणण्याचं कामच नाही. तुकाराम म्हणे सांडा घाटे. घरून शिदोऱ्या आणण्याचं कामच नाही. तुकाराम बाबाचा दरबारच एवढा मोठा आहे. कितीही आले, कितीही लोक जेवण करून गेले ना, तरी इथं कितीही आले, कितीही जेवण करून गेले तरी सर्वजण तृप्त होतील एवढा स्वयंपाक तयार आहे. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा सांगण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं, आणि सध्या कोणीच नको आणू. काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये काही नियम आहेत. कोणता नियम आहे? पण पहिला नियम आहे काल्याच्या कीर्तनात, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने चरित्र केलेलं आहे. गोकुळात चरित्र केलं, वृंदावनात चरित्र केलं, मथुरेत चरित्र केलं. परंतु उच्चार जर करायचा असेल तर तो केले देवे गोकुळी. गोकुळामधल्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. आणि उच्चार करत असताना हा बाबा प्रगट झाला. कारण जीव येतो त्याला जन्म म्हणावं. जीवाचा जन्म आहे, संतांचा अवतार आहे आणि भगवान परमात्म्याचा प्रगट महोत्सव आहे. प्रगट भयो भगवान गोकुल में, प्रगट भयो भगवान. तो प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर मोठा झाला. आता तो बुधवारी आला, रात्री आला, अष्टमी तिथीला आला, श्रावण महिन्यात आला. प्रत्येकाचे वेगळे वेगळे हरिसुरी नावाचे महात्म्य आहेत. भक्ती रसायन सिंधू नावाचा ग्रंथ आहे. आणि या भक्ती रसायन सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये तो बुधवारीच का जन्माला आला, तो रात्री 12 वाजताच का जन्माला आला, तो शुद्ध वद्य पक्षातच का आला, श्रावण महिन्यातच का आला, याचे एका कारणाचे, एका मुद्द्याचे हरिसुरीने 21 कारणं दिलेली आहेत. नुसतं कृष्ण चरित्र जर म्हटलं तरी 8 दिवस आनंदात निघून जातील, एवढं कृष्ण चरित्र मोठं आहे. म्हणून बाबा मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर मग मात्र त्याने काय केलं, सर्व गोपाळ एकत्रित केले. एकत्रित केल्यानंतर चोरी करणं चालू केली. दही दूध लोणी चोरून खायचं आणि वाटायचं. आणि जिथं जिथं चोरी करत होता, पण देवाने काय चोरलं महाराज, चित्त चोरी चोरल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तो दह्या दूध लोणाची चोरी करत होता, आणि मग मात्र गवळणी सांगण्यासाठी येत होत्या घरी. आणि सांगण्यासाठी आल्या, गाराने सांगण्यासाठी आल्या की ज्या ज्या गवळणी गाराने सांगत येत होत्या, आणि ती एक त्यातली गवळण होती. ए म्हणे लेका, तुम्ही गाराने सांगता, हे लाताचं पोर, आणि ते तुम्हाला आठवत नाही, मग त्याला नक्की म्हणे बांधून टाकेल मी.
बांधून टाकेल म्हटल्यानंतर आव्हान केलं महाराज. आव्हान स्वीकारलं ही देवाने. आणि आव्हान स्वीकारल्यानंतर रात्र झाली. आणि रात्र झाल्यानंतर ज्या घरी ते पती पत्नी पहुडलेले आहेत, पंचकावर झोपलेले आहेत, त्या ठिकाणी भगवान जातात. आणि गेल्यानंतर दोघांची दाढी आणि वेणीची गाठ पाडली. आणि पहाट झाली. पूर्वीच्या गवळणी होत्या. पूर्वीच्या गवळणी वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, ज्यांनी नाशिकला 25 वर्ष सलग ज्ञानेश्वरी सांगितली आणि विष्णू सहस्रनाम मंदिर पंढरपूरला बांधलं. वैकुंठवासी अण्णा ते सांगत असत, पूर्वीच्या गवळणी पहाटे उठत आणि सूर्यनारायण कधी उगवते याची वाट पाहत असत. पूर्वीच्या गवळणी. आता फरक एवढाच आहे, सूर्यनारायण अगोदर उगवतो. सूर्यनारायण तो विचार करतो उठतात निकाला आहे आज. एवढा फरक आहे, दुसरा काही फरक नाही. आणि पहाटे उठण्याकरता गेली आणि उठता बरोबर दाढीला झटका बसला महाराज. त्यावेळेस तो म्हणतो, मत्त होण्या मातली धांगडी करसी ओढाओढी मज लागी. काय पण तुला शोभते काय? त्यावेळेस सुंदर आहे महाराज. निजले मी होते पती शेजारी अवचिताला तुझा मुरारी. दाढी वेणीची गाठ देऊनी गाठबाई कुणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा ताना. कोठवर सोधेंगाणा. म्हणजे अशी पहाटे बरोबर उठली महाराज. त्या सांगितली ही गाठ आहे, ही जमणार नाही. शेवटी भगवान परमात्म्याने कृपेने पाहिलं, पण काही काही गवळणी होत्याच त्याच्यात ना. एकदम खोड नाही जात ना, एकदम नाही जात खोड. एक गवळ तसं नाही, तिची म्हणे वेणी ओढली. ये बरं म्हणे माझ्या याच्यात सर्व एका ठिकाणी स्टोर रूम केलं. दही दूध लोणी ठेवलं. आणि ठेवल्यानंतर देव तिथं सुद्धा गेले महाराज. गेल्यानंतर सर्व सवंगाई सोबत घेतलेत. गोई गोपाळ सर्व सोबत आहेत. आणि सोबत असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातात. उंच असे शिंके लावलेले आहेत. जसं हे शिंक आहे ना, शिंके लावलेले दुरी. वर शिंक लावलं आणि शिंक लावल्यानंतर सर्व दसले. दही दूध लोणी तूप खाल्लं महाराज गोपाळांनी. खाता बरोबर मग काय पोरं आहेत ते, पोरं आहेत. दही दूध लोण्याची काय केली? चोरी केली. मी नेहमी सांगत असतो, चोरी करणं काय आहे विनेकरी? चोरी करणं, चोरी करणं, चोरी करणं काय आहे पोरं? चोरी करणं मोठ्याने सांग ना, मला ऐकायला कमी येते. चोरी करणं पाप आहे. त्याच्या पुढचं बोलू का आता? चोरी करणं काय सांगितलं? बोला बोला. चोरी करणं पाप आहे. हाती सापडणं नाही 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 नाही. चोरी करणं पाप आहे हे बरोबर आहे. हाती सापडणं गुन्हा आहे. हाती सापडणं जो कारण तुम्ही चोरी केली हे पाप झालं. हाती गुन्हा कधी दाखल होईल? हाती सापडल्यानंतर. हाती सापडू नये याच्या करता तर पळवा पदवी आहे विठ्ठल. म्हणून गुन्हा कधी दाखल होईल? हाती पडू तेव्हा. समजा आता मी हा माईक नेणार नाही, काळजी करू नका. हा माईक मी लगेच रामरतन खिशात घातला, काय झाली? पाप झालं. साऊंड मास्तर हे काय झालं? तुमच्या लक्ष द्यायला हे पाप आहे. पण हा गुन्हा कधी दाखल होईल? महाराज ना पाय खिशात सापडला तेव्हा गुन्हा होईल. म्हणून चोरी करणं पाप आहे, हाती सापडणं गुन्हा आहे. लगेच गवडी म्हणजे बांधून ठेवील त्याला. ऐकलं नाही महाराज. मग याच वेळेस सोबत एक पेंढ्या नावाचा गोप आहे. तो सांगतो, रे याने जात असताना नाही म्हणे डोळे बंद करा, कोणी कोणाशी न बोला. आणि येत असताना सांगतो गवळणी आल्या, आता डोळे बंद करा. डोळे बंद करता बरोबर दही दूध खाल्लं महाराज. डोळे बंद करता बरोबर हे सर्वच्या सर्व गोपाळ निघून गेले. याने काय केलं? संशय घेतला. कोणावर? देवावर. एक लक्षात घ्या, देवावर किंवा साधूवर जर संशय घेतला तर परमार्थ समाप्त होते. आणि प्रपंचामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर आम्ही एकमेकावर संशय घेतला ना, आमचा प्रपंच समाप्त होते.
पतीने पत्नीवर जर संशय घेतला तर प्रपंच समाप्त होते. सासूने सुनेवर, सुनेने सासूवर संशय घेतला तर काय होते? कुटुंब उद्ध्वस्त होते. पण एकमेकाला संशय घेत जाऊ नका. आला संशय तर विचारून घेत जा की तू यातलं मी अर्धा किलो सोनं ठेवलं होतं, तू घेतलं काय, असं विचारत जा आसपासून. ना प्रत्येकाकडे 4-4, 5-5 किलो तर कमीत कमी तुमच्या गळ्यात आहे. एवढं सोनं पायासाठी तुम्हाला मुंबई ठाणे तिकडेच जावं लागेल. कोळीवाडा विठाला विठाला महाराज विषय म्हणून सांगेल. ज्यावेळेस गजानन बाबाची पालखी जाते की नाही, पूर्वी जात होती, त्या वाड्यातून पालखी जात होती त्यावेळेस लोक, आम्ही रोडवर काय टाकतो, पाणी टाकतो पालखी स्वागत करण्यासाठी. ते दुर्गंधीचा वास येऊ नये म्हणून अत्तरच्या बकेटाच्या बकेटा फेकतात. ही एवढी श्रीमंती आहे त्यांची, एवढी श्रीमंती आहे. कदाचित पावकभर हरवलं तर पायाचंही नसतील असं मला वाटते. कापूस घेतला, कापूसाला गेली 10 रुपये किलो होता. खंदडीत एक कापसाच्या गाठोड्याच्या पोटा टाकला होता किलोभर मला, म्हणून नसतं कोण जातो. आपलं असं आहे. असो, म्हणून तो पेंध्या होता आणि पेंध्याने संशय घेतला. आणि ज्ञानोबा राय बोलतात, का संशयावणी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाशी वाघोर प्राणी या शिकवाचा या पुरुषा. संशय घेतला प्रपंचामध्ये असो का परमार्थामध्ये असो दादा, संशय आला की पाप झालं. आणि या पेंध्याने काय केलं? संशय घेतला कोणावर? देवावर. म्हणजे किती लोक देव बदमाश आहे रे, डोळे बंद करायला लावतोय इथं आणि ते डोळे बंद करायला ते वर नेते, डोळे उघडूनच पाहतो. याची लीला काय आहे तर नेमका मला डोळे उघडले अर्ध्यात लटकला. संशय माणूस घरकाना घाटका होत असतो. आणि मग काय, चोर हाती सापडल्यावर त्याचा काय सत्कार होईल काय दिंडी काढून? नाही नाही नाही. मग लाभ आहे बरकत हिरवा गार टाकला पेंड्या करून. पेंड्याने लगेच डोळे बंद केले ते देवाच्या जवळ. आणि देवाला सांगतो, देवा आजपासून तुझ्या संगतीत मी अजिबात येणार नाही. मग का म्हणे, बस काय बा कुतना काय बा करता अतोन्य होता संगत नाही माझी देवा. काय बा करता अतोन्य होता संगत नाही माझी देवा. यज्ञा हरी गवल्या हरी सोने गलाया देवा. समजे गोपाल निघून गेले यज्ञा पिंड उठलो देवा. उल्लो तो उल्लो गवळने धरलं बुदू बुदू मारलं बुदू बुदू वाजलो. काय बा अतोन्य होता संगत नाही माझी देवा. पलवा खिलवतले लई गोल झाला आम्ही गली बले आम्हाला शिला. तुला वाटतंय बा याला काही समजत नाही. काय वागुतला अतोनी उठला संगत नाही म्हणे देवा. किती किती उच्चार सांगू गोविंदा मचल माया गोनी देवा. किती किती उच्चार सांगू गोविंदा मचल माया गोनी देवा. नामदेवरायाचा आपण काय बोगडे बोलाय असो. मग असं पाहिलं आणि नंतर महाराज घरी आला. सर्व गोपाळांनी तक्रार केली, गवळणी तक्रार केली. मग मात्र कृष्ण सांगतो, काहीच हरकत नाही, आजपर्यंत संगत केली नाही, म्हणजे आजचे दिवस संगत करा, आजचे दिवस घरी राहा. घरी राहिले गोपाळ. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आईला सांगा, आई उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. मी गोधनाला घेऊन सोबत घेऊन वनात जाईल. वनात गेले महाराज. वनात गेल्यानंतर शिवदर्या होत्या आपापल्या सोबत. शिवदर्या घेतल्या, जवळ बोलावलं. आणि याने काय केलं, असा जवळ बोलावल्यानंतर सर्वांना असा प्रसाद वाटण्यास शिवदर्या जवळ आल्यास आणि सांगे, गाई चालायला दूर गेल्या ना गाई? म्हणे हो दूर गेल्या. एक काम करा, गाई वळून आणा. गाई वळवल्या. गाई वळवल्यानंतर शिवदर्या सोडल्या सर्वांना.